नमस्कार बहिणींनो, खूप खूप स्वागत आहे तुमचा आवडता चॅनेल महाराष्ट्र स्पेशलमध्ये. महिलांच्या खात्यावर एप्रिलचा हप्ता जमा झालेला आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेला आहे, जे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज 6 तारीख आहे, 6 एप्रिल. महिलांच्या खात्यावर 2100 रुपये जमा झालेले आहेत. अजित पवार साहेब यांनी सांगितलं होतं की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो त्यांनी एकत्रितपणे महिला दिनाच्या निमित्ताने म्हणजेच 8 मार्च 2025 रोजी महिलांच्या खात्यावर जमा केलेला होता. आणि अजित पवार साहेब यांनी नवीन अपडेट दिलं की रामनवमी निमित्त एप्रिलचा जो हप्ता आहे तो महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. आणि आज महिलांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. 10 जिल्ह्यांमध्ये महिलांच्या खात्यावर 2100 रुपये हप्ता जमा झालेला आहे. तुमच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत का? जर नाही तर कमेंटमध्ये नाही म्हणून सांगा. आणि जर जमा झालेले आहेत तर तुमचा जिल्हा आणि तुमचं नाव कमेंट करून सांगा. महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, पण जर अजूनही तुमच्या खात्यावर हे एप्रिलचा हप्ता जमा झालेला नाहीये तर ती तुमच्यासाठी धोक्याची घटना असू शकते. कारण या योजनेसाठी कोणत्या कोणत्या महिला अपात्र आहेत त्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे. आणि जर त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला एप्रिलचा हप्ता येणार नाही. कोणत्या कोणत्या अशा महिला आहेत ज्या या योजनेसाठी अपात्र आहेत, तर सरकारने सांगितलं आहे की ज्या महिला सरकारी नोकरदार आहेत किंवा ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरी करत आहे, अशा महिला या योजनेसाठी अपात्र आहेत. 2 म्हणजे जर या महिलांच्या नावे 4 चाकी वाहन असेल किंवा या महिलांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे जर 4 चाकी वाहन असेल तर अशा महिला या योजनेसाठी अपात्र आहेत. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे या महिलेच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर ही महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या तिन्हीपैकी कोणत्याही एका अटीमध्ये बसत असाल तर शक्यता आहे की तुमचं नाव या यादीमध्ये असू शकतं आणि तुम्हाला एप्रिलचा हप्ता आणि इथून पुढचे हप्ते हे मिळणार नाहीत. सरकारचं असं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना ही फक्त आणि फक्त गरजू आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांसाठी आहे. पण सरकारने या ज्या अटी बनवलेल्या आहेत की ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे किंवा ज्या महिला सरकारी नोकरदार आहेत किंवा महिलांच्या नावावर 4 चाकी वाहन आहे, अशा महिलांना देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज आहे आणि या महिलांना देखील हा हप्ता मिळण्याची गरज आहे. तर कमेंट करून नक्की सांगा. आज रामनवमी आहे आणि आजपासून एप्रिलचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झाल्यास सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही या अटींमध्ये बसत नसाल किंवा तुमचं या यादीमध्ये अजूनही नाव जोडलेलं नसेल तर तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळणार आहे. परंतु इथून मागचे जे तुम्हाला हप्ते मिळाले होते त्या हप्त्यांचं काय झालं? जर तुम्ही या योजनेसाठी अपात्र असाल तर सरकार हे पैसे माघारी घेणार आहे का? याबद्दल एक अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणतंही नवीन अपडेट सर्वात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. अजिबात वेळ न घालवता आपण बातमीकडे वळूया. तर काय होणार या महिलांच्या पैशाचं? ज्या महिला अपात्र आहेत त्यांना इथून पुढचे हप्ते मिळणार का? आणि इथून मागचे जे हप्ते त्यांना मिळालेले आहेत ते महिलांच्या खात्यावर तसेच राहणार की माघारी घेतले जाणार? बद्दल एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेला आहे पहा. पवार साहेब यांनी असं सांगितलं आहे की ही जी योजना आहे ती महिलांना आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आहे. त्यामुळे ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना 1500 रुपये किंवा 2100 रुपये हा हप्ता मिळणारच आहे. परंतु ज्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांचेही पैसे किंवा हप्ते हे माघारी घेतले जाणार नाहीये. हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये एकदम सुरक्षित राहणार आहेत. परंतु तरीही माझं स्वतःचं असं एक मत असेल की जर तुम्ही हे पैसे काढलेले नसतील तर कृपया हे पैसे काढून घ्या. कारण जर ही यादी निश्चित झाली आणि सरकारने नवीन अपडेट काढलं किंवा सरकारने नवीन नियम काढला तर मात्र या पैशाला हानी होऊ शकते. तर बहिणींनो, ही होती आजची बातमी.
व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.